आलू पराठा करण्यासाठी बटाटे स्वच्छ धुवून कुकरला एक शिट्टी काढून घ्यायची। मिक्सरमध्ये मिरच्या आणि लसूण बारीक करून घ्यायचा। ताजी मेथी असेल तर एक वाटीभर घ्यायची, नसेल तर कसुरी मेथी गरम पाण्यात भिजत ठेवायची। बटाटा स्मॅश करून घ्यायचा किंवा किसून घ्यायचा। त्यामध्ये मिरची, जिरे, मीठ, भरपूर कोथिंबीर आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा। 10 मिनिटांनी मेथी पाण्याच्या बाहेर काढून चांगली पिळून घ्यायची। पिठामध्ये घालून तेल, मीठ आणि जिरे पावडर, हळद घालून मळून घ्यायचं। जेवढा आपण पिठाचा गोळा घेतोय तेवढाच बटाट्याचा गोळा घ्यायचा आणि अशी पारी बनवून घ्यायची। छान पातळ लाटून घ्यायचं। दोन्ही साईडला आधी कोरडं भाजून घ्यायचं आणि मग तेल घालून भाजून घ्यायचं। हा आलू पराठा करताना एक लक्षात घ्या, बटाट्यामध्ये भरपूर कोथिंबीर घालायची आणि पिठामध्ये मेथी घालायची, यानी टेस्ट खूप छान येते। कुठलेही पराठे किंवा चपाती असताना दोन्ही साईडला आधी कोरडी भाजून मग तेल घालून जर भाजून घेतली तर एकदम खमंग होते। तयार आहे आपला मेथी आलू पराठा।